म्हणजे काहीतरी मॅनेज होईल का रे? नाही, मला जायचं होतं रे गावाला. हो ना. नाही ना दिली यार तुम्ही. हा नोटीस दिलेले आहे. हा तू बघ ना जरा काय ऍडजस्ट होतंय का. नाही मग ऍटलिस्ट गौरीला तरी जाता आलं असतं मला. अरे वा. नाही ठीक आहे, मग मी एका दिवसात जाऊन येईन. हं, काय करणार आता? ठीक आहे. चल ठेवतो, मी करतो परत. हा. हॅलो मम्मी. जेवलीस का? नाही का, अजून जायचं जेवायला. हे काय आत्ता चालू. सुट्टी नाही मिळाली मम्मी. नाही, मला यायचं आहे पण मला सुट्टी नाही मिळाली. कामाचा लोड खूप आहे मम्मी. हो अगं, पण आनंद चतुर्दशीला येणार आहे मी. तर ठीक आहे ना. आता नाही मिळाली तर मी तर काय करणार आता. नाही, तो मॅनेजर नाही देत आहे. फक्त आनंद चतुर्दशीलाच देतो. हा ठीक. हो, फक्त येईन मी तेव्हा एकच दिवस येईन. हो. हा आता जातच आहे जेवायला, आत्ता चालू जस्ट. हा. गेले 4 वर्ष ते काम करतोय, पण कधी सणवार नाही चुकले. जसं जसं पैसे वाढत जात आहेत तसं तसं आयुष्यातून आपली माणसं कमी होत जाताना दिसत आहेत. काय उपयोग आहे त्या पैशांचा, ज्याच्यामुळं भाकर तर मिळते पण आईच्या हातची नाही मिळत. बाप्पा, तिकडे तुझे आगमन करायला नसेल कदाचित, पण इथे तुला भेटून मनावरचं ओझं नक्कीच हलकं करू शकतो. पण एक गोष्ट नक्की आहे बाप्पा, परिस्थिती काहीही असू दे, तू या जगात येतोस आणि नवे रंग भरून जातोस. मुंबईच्या चाळीचा किती सुंदर दिखावा केलाय ना हा. या चाळीत सुविधा कमी आणि आनंद जास्त दिसत आहे. आज घरी असतो तर मोदक आणि बुंदीचे लाडू मिळाले असते. इथे लाडू नाही पण बुंदी नक्कीच आहे. शेवटी तुझीच कृपा बाप्पा.